नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता आईंच्या सांगण्यावरून खूप छान असे स्वादिष्ट वडे बनवते. तेव्हा आता लगेच ती सुमित्राला म्हणते की आई कसे झाला, एकदम तुम्ही जे काही समप्रमाण सांगितले ना अगदी तसेच घेतले, छानच झाले असतील. तेव्हा आता लगेच वाटीमध्ये घेते आणि सारंग तेथेच डायनिंग टेबलवरच बसलेला असतो. तेव्हा जानकी सारंग भाऊजींना वाटीमध्ये ते वडे देऊन विचारते की सारंग भाऊजी सांगा बरं कसे झालेत. तेव्हा आता सारंग लगेच खुश होतो आणि वड्यावर ताव मारून म्हणतो की वहिनी एकदम असे इतके छान झालेत ना, दही साखर वगैरे सगळं काही अगदी समप्रमाणात झाले. तेव्हा आता ते ऐकून जानकी लगेच खुश होते आणि जानकी विचारते की सारंग भाऊजी आणखी एक आणू का. तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो की अगं जानकी वहिनी एक काय, अगदी 4 आण, आज अगदी पोटभर खाणार आहे. तर जानकी लगेच खुश होऊन म्हणते की बरं बरं. तेवढ्यात जानकी आता किचनमध्ये वडा आणायला जाणार तोच लगेच आजी मागून येते आणि आजीच्या डोक्याला जानकीची धडक होते. तर आजी आता जानकीवर ओरडते की काय ग, सतत घाईमध्ये असते, धावपळ करत असते, मागे कोण येतंय कोण नाही याकडे सुद्धा तुझं लक्ष नसते आणि माझ्या डोक्याला लागले आणि मुद्दाम आई आई असं करत असते. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की अहो आजी डोक्याला लागले, बघू बरं, तेथे नका हात लावू. तेव्हा आता आजी जानकीवर ओरडते की नको हात लावू आणि आजी बसा बरं खाली, अहो सारंग भाऊजींना वडे हवे होते म्हणून मी सहज घाईतच चालले होते. तेव्हा लगेच आता आजी जानकीवर ओरडते. एका सुनाला घराच्या बाहेर काढलं आणि दुसरी सून वडे तळते आणि सारंगकडे बोट दाखवत म्हणते की हा तर दही वरपतोय, अगदी छान चाललं तुमचं सुरळीत एकदम. तेव्हा सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई तू शांत बस बरं. तेव्हा आता जानकी सुमित्रा आईंना शांत राहायला खुणावते. तर लगेच सारंग आजीला म्हणतो की आजी अगं वडे खरंच खूप मस्त झालेत. आणि सारंग लगेच जानकीला म्हणतो की वहिनी तू त्या दह्यावर खोबऱ्याची आणि ती मस्त चटणी टाकली ना त्यामुळे खरंच आणखीन छान लागतात. तेव्हा लगेच आजी आता सारंगवर डोळे वाचवत असते. सारंग म्हणतो की आजी अगं बघतेस काय, तुला हवे का, देऊ का तुला थोडेसे. आजी तावतावाने म्हणते की हे पग मला भूक नाही, तूच खाऊ शकतो. आणि काय रे तू असं कसं करू शकतोस. गुन्हा मात्र ऐश्वर्याच्या वडिलांनी केलं आणि शिक्षा कुणाला मिळाली तर ऐश्वर्याला. तेव्हा आता आजी असं म्हणत असताना जानकी आणि सुमित्रा रागाने आजीकडे बघतात. तेव्हा आजी सारंगला म्हणते की मला हे आवडलं नाही आणि पटलं तर अजिबात नाही. तेव्हा आता आजी जोरात असा म्हणजे हात टेबलवर आदळून घेते. तेव्हा सारंग म्हणतो की आजी अगं तुलाच लागले, कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतेस. आजी हे पग जे काही मी वागलो ते योग्य वागलो, कारण ऐश्वर्याची चूक होती म्हणून मी तसे वागले आणि जर त्यांची चूक नसती, त्यांची चूक नाही ना, मग त्यांनी पुरावा देऊन तसे सिद्ध करावे, पुरावा आणून दाखवावा. तेव्हा आता आजी अगदी डोळे असे मोठे करून सारंगकडे बघत असते. सारंग म्हणतो की अगं आजी असे काय बघतेस, मी तुला जे योग्य आहे ते सांगतोय. तेव्हा जानकी यांच्याकडे बारीक लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत असते. हे बघ, त्यांनी जर पुरावा आणला आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं तर आई मला स्वतः म्हणालेली आहे की जर ऐश्वर्याने काही पुरावा दिला ती निर्दोष असल्याचा तर ती स्वतः ऐश्वर्याला घरात घेणार आहे. आणि आई स्वतः म्हणाली की ऐश्वर्याला मी पुन्हा या घरात घेईल म्हणून, हो की नाही आई, असं तो आता सुमित्राला विचारतो. तेव्हा आता सारंगचं हे बोलणं ऐकून आजीला तर आनंद होतो. आजी म्हणते की मग बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आजी म्हणते की माझी पूर्ण खात्री आहे की ऐश्वर्या असं काही करणार नाही, माझी पूर्ण खात्री आहे की माझी गुंडी नक्की काहीतरी पुरावा देईलच. आता हे सर्व बोलणं ऐकून आजीला आनंद होतो. लगेच जानकीला ऑर्डर सोडते की जानकी आता तुम्हाला दही वडे घेऊन ये, मला खायचेच आहे आणि लवकर घेऊन ये म्हणून जानकीवर आता ऑर्डर सोडते. जानकी आता ऐश्वर्या परत या घरामध्ये आई घेणार म्हटल्यानंतर आता थोडीशी नाराज होते. आजी लगेच जानकीवर ओरडत असते की किती वेळचे मी हिला वडे सांगितले, किती वेळ घेते. सारंग म्हणतो की आई अगं आजी हे घे ना माझ्या ताटातील तू. तर आजी म्हणते की अरे नको, जिचं काम आहे ना ती घेऊन येईल. आणि किती वेळ लावते म्हणून जानकीला टोमणे सुद्धा मारत असते. तेव्हा आता जानकी आजीला वडे देते परंतु त्यात वाटीत चमचा देत नाही. तोपर्यंत जानकीचं लक्ष सारंगकडे असते. तिला आता जरासा तिच्या चेहऱ्यावर गंभीर चेहरा तिचा होतो. तेव्हा आजी लगेच ओरडते की चमचा कोण आणेल. जानकी फक्त मान डोलावते तर आजी लगेच म्हणते की हो म्हणते, नाही म्हणते, जरा विस्कटलेलं डोकं दिसतंय.
जानकी सारंग भाऊजींच्या हातात चमचा देत असते तर सारंग म्हणतो की अगं वहिनी तू तिला चमचा दे. आजी लगेच आता जानकीच्या हातातून तो चमचा हिसकावून घेते. तेव्हा जानकी रागाने सारंगकडे बघत असते. सारंग जे काही बोललेलं असतो ते जानकी आता त्या सगळ्याचा विचार करत असते की सारंग भाऊजी अजून बदललेले नाहीत म्हणून हे जानकीच्या लक्षात येते. तेव्हा आता आजी म्हणते की आता बघूयात की कसे झाले ते. तर लगेच आता सारंग म्हणतो की आजी अगं भारी झाले. त्यानंतर आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये जे सयाजीरावांचे वकील आहे तर ते ऐश्वर्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि आता सयाजीरावांना भेटण्यासाठी जो रिपोर्ट आहे तर तो देतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे फक्त तुम्ही 10 मिनिट भेटू शकतात. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या थँक्यू म्हणते. तेव्हा ऐश्वर्या लगेच सयाजी पाटलांकडे येते आणि डॅडा अहो डॅडा कसे आहात तुम्ही असं विचारते. तेव्हा आता सयाजी पाटील म्हणतो की ऐश्वर्या काही कर परंतु पोरी लवकरात लवकर मला इथून बाहेर काढ. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा तुम्ही शांत राहा. तुम्हाला इथून बाहेर काढण्यासाठी माझे सगळे प्रयत्न आहे तर ते सर्व प्रयत्न मी करते परंतु प्लीज तुम्ही शांत राहा. तेव्हा आता सयाजी पाटील म्हणत असतो की मी अंधारात तिच्यासमोर काय काय बोलून बसलो. मी खरंच बिंडोक आहे आणि तिच्याकडे आता माझ्या आवाजाची रेकॉर्डिंग सुद्धा आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की ती खोटी आहे. म्हणजे हे बघा कोणीतरी तुमचा आवाज काढला हे आपण सिद्ध करू शकतो. मला वकिलांनी तेच करण्यासाठी सांगितलेले आहे. तर सयाजी म्हणतो की बरं होईल कारण येथून लवकरात लवकर माझी सुटका होईल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा किती काही झाले तरी शांत राहायचं. वकिलांनी उगाच असं एक्साइटेड झालेलं अगदी दाखवायचं नाही असे सांगितले. आणि हे बघा समोरच्या पार्टीला जर संपत हा साक्षीदार म्हणून सापडला आणि त्याने जर आपल्या विरोधात जर आता साक्ष दिली तर मात्र हे आपल्यासाठी खूप अवघड होऊ शकतं. त्यामुळे डॅडा तुम्ही शांत राहा. आपल्यावर अशी वेळ नाही येणार. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपण आपल्यावर ही वेळ डॅडा येऊन द्यायची नाही. मी सुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तेव्हा आता सयाजी म्हणतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ऐश्वर्या. अगं मला पूर्ण खात्री आहे की तू नक्की मला इथून सोडवशील. तेव्हा आता सयाजी परत असे म्हणतो की हे बघ ऐश्वर्या तू त्याची काळजी करू नको की ते कोणताही साक्षीदार माझ्या विरुद्ध उभा करू शकतील. असं ते काहीच करू शकत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा जर त्या ऋषिकेश आणि सौमित्र यांनी त्या संपतला जर शोधून काढले तर मग आपण काय करणार आहोत. तेव्हा आता सयाजी हसतो आणि सयाजी पाटील म्हणतो की हे बघ हवं तेवढं त्यांना शोधून दे. हवं तर ते शोधून शोधून थकतील परंतु संपतचा पत्ता काही त्यांना सापडणार नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो म्हणजे डॅडा तुम्ही त्याला सुद्धा मारले की काय. तेव्हा आता लगेच सयाजी म्हणतो की नाही ग पोरी तो फक्त आपल्याला सोडून नाही तर गाव सोडून गेला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा तुम्ही इतकं निश्चिंत राहू नका. जर तो सौमित्र आणि ऋषिकेश त्याच्यापर्यंत म्हणजे त्याच्या घराच्या पत्त्यापर्यंत जर म्हणजे गेले तर मात्र त्याचा पत्ता लवकर सापडणं हे अगदी त्यांच्यासाठी म्हणजे अवघड नाही काही आणि ते मात्र त्याला शोधण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील. तेव्हा आता सयाजी म्हणतो की मी तुला एकदा सांगितलं की संपत त्यांना नाही सापडणार म्हणून. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की डॅडा हो मला तरी सांगा की तू नक्की कुठे राहतो कुठे आहे तो. मी त्याला एकदा जाऊन भेटते. तेव्हा आता सयाजी म्हणतो की तो त्याच्या घरी नाही तर तो आपल्याच गोडाऊनमध्ये आहे. ऐकून ऐश्वर्या म्हणते की काय आपल्या गोडाऊनमध्ये. सयाजी म्हणतो की हो जास्त आरडाओरडा करू नकोस. आपली माणसं त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे तू काही काळजी करू नको. ते ऐकून ऐश्वर्या खुश होते. ऐश्वर्या म्हणते की खरंच डॅडा तुम्ही तर कमालच आहात. त्यामुळे डॅडा आता तुम्ही बघतच राहा की ही मुलगी काय करते ते. आणि डॅडा हे बघा मी तुम्हाला या केसमधून सही सलामत बाहेर काढते. काही झालं तरी मी तुम्हाला शिक्षा होऊन देणार नाही. हा माझा तुमच्या मुलीचा शब्द असेल. आता इकडे जानकी किचनमध्ये असते तर सुमित्रा तेथे येते. सुमित्रा म्हणते की जानकी अगं खरंच आजचे तुझे हातचे दहीवडे सगळ्यांना खूप आवडले बरं का. तेव्हा आता जानकी खुशून म्हणते की आई सगळ्यांनी पोटभर अगदी मनापासून खुशून खाल्ले ना यातच माझं खूप मोठं समाधान आहे हो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं असं कसं तू सुद्धा खाल्ले पाहिजे तुला सुद्धा भूक लागली असेल. अगं तू नीट व्यवस्थित खात पित नाही म्हणूनच अशी बारीक झालीत. तेव्हा आता जानकी म्हणते की आई तुम्हाला एक विचारू का. तेव्हा आता सुमित्रा बघत असते तर जानकी विचारते की आई मगाशी सारंग भाऊजी जे काही बोललेत ते अगदी खरं आहे का. डायनिंग टेबलवर वडे खात असताना सारंग भाऊजी जे काही बोलले की ऐश्वर्या निर्दोष असल्याचा जो काही पुरावा आपल्याला आणून देईल तर तुम्ही तिला परत घरात घेताल का.
आता सुमित्रा शांत असते तर जानकी विचारते की आई अहो बोला ना, तुमच्या दोघांमध्ये असं काही बोलणं झालेलं आहे का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं काल काय बोलणं झालं. तेव्हा आता सारंग आणि सुमित्रा या दोघांमध्ये रूममध्ये जे बोलणं झालं तर ते सुमित्रा आता जानकीला सांगायला सुरुवात करते. कारण मी आता सारंगला म्हणत असते की ऐश्वर्या दोषी आहे आणि ऐश्वर्या नक्की या सर्वांमध्ये सामील असणार असं जेव्हा ती सारंगला सांगत असते. आणि मी म्हणून गेले की दोष नाही ना, ती चुकीची नाही ना, मग तिने पुरावा आपल्याला आणून द्यावा. तेव्हा आता सारंग सुमित्राला जे काही म्हणलेलं असतो की आई हे बघ, त्यांनी जर समजा तुला पुरावा दिला आणि समजा त्यांचा काहीच यात दोष नसेल, तू नक्की तिला घरामध्ये परत घेशील का? तेव्हा आता सुमित्रा त्याला म्हणते की हे बघ, ते बघूयात, जर तिच्याकडे पुरावा असेल तर तेव्हाचा विचार मी तेव्हा करेल आणि कदाचित घेईलच असे ती बोलून जाते. हे सर्व जानकीला सांगते. हे सर्व ऐकून जानकी म्हणते की आई अहो, आणि तो हा सर्व म्हटल्यानंतर आता मी त्याला काय म्हणणार होते, म्हणून मी म्हणून गेले की अरे ठीक आहे, जर तिने पुरावा आणून दिला तर मी तिला कदाचित घरात घेऊ शकते. आणि हे बघ जानकी, अगं मी त्याला वचन वगैरे काही दिलेले नाही, तो तर तेच समजून बसलाय, म्हणून आता काय करणार शेवटी, म्हणून मी गप्प बसले, मी त्याला काही म्हणले नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो, तुम्हाला माहिती आहे ना सारंग भाऊजी कसे आहेत म्हणून, तुम्ही का गप्प बसला? तर सुमित्रा म्हणते की अगं त्या क्षणी मी काय करणार होते आणि ऐश्वर्या कुठे थोडीच अशी निर्दोष आहे आणि ती आपल्याला तो पुरावा देणार म्हणून. जानकी म्हणते की आई जर तिने पुरावा आणला तर मग काय करणार आपण? आई आपल्याला चांगलंच माहिती आहे की ऐश्वर्या कोणत्याही कटकारस्थान करून शेवटी पुरावा आपल्याला आणून देऊ शकते. ती किती ढोंगी आणि किती खोटी बाई आहे आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि जर पुन्हा एकदा तिने आपल्या सर्वांचा गैरफायदा घेतला तर आपण काय करणार आहोत बरं? तिने पुन्हा एकदा तुमचा गैरफायदा घेतला तर तुम्ही काय करणार आहात? ऐश्वर्या कोणत्या थराला जाऊ शकते आपल्याला चांगलंच माहिती आहे. तेव्हा आता जानकीची जी काही काळजी असते, टेन्शन असते, ते रितसर असते, कारण ऐश्वर्या तशी ढोंगी असतेच, कोणत्याही थराला जाऊन ती काही पण करू शकते. तर सुमित्राला सुद्धा आता जानकीचं हे बोलणं ऐकून टेन्शन येते. दोघे आता टेन्शनमध्ये असतात आणि तेवढ्यात दाराशी देवी आईचा उदय करत आपली जोगती आई तेथे अगदी येते. तेव्हा आता जोगतिनीचा आवाज ऐकून सुमित्रा म्हणते की अगं बाई, जोगतीन आली यावेळेस, चल बरं जानकी बघूयात. म्हणून दोघे आता जोगतीनाईकडे बाहेर येतात. दाराशी जोगतीनाई देवी आईचा उदय करत येते. सुमित्रा बाहेर येते, डोक्यावर पदर घेऊन जोगतीनाईचं दर्शन घेते आणि अगदी मानाने जोगतीनाईला प्रेमाने आत बोलावते. जानकी आता जोगतीनाईला बसायला सांगून पाणी वगैरे देते आणि ओटीचं सामान घेऊन येते. असं म्हणून ती आता ओटीचं सामान आणायला आत जाते. सुमित्राला आता जोगतीनाईला बघून आनंद होतो. जानकी मनोभावाने आता ओटी भरण्याचं सामान वगैरे घेऊन येते. देवी आईची ओटी भरते, तिला हळद कुंकू वगैरे लावते आणि मानाने तिची ओटी भरते. आणि प्रेमाने आता जेव्हा ती जोगतीनाईच्या पाया पडायला जाते तेव्हा आता जोगतीन आई तिला आणखीन एक कानमंत्र देते की आता रात्र ही वैऱ्याची आहे, त्यामुळे इथून पुढे तू सावध राहा. आज मी तुझ्या दारी पाणी पेले कारण यापुढील रस्ता खूप लांबचा असणार आहे, माझाही आणि तुमचा सुद्धा हे. तर सुमित्रा हे ऐकून विचारते की अगोबाई, तुम्ही हे काय बोलतात? तेव्हा आता जोगतीनाई म्हणत असते, जेव्हा जेव्हा भक्तावर संकट येत असतं तेव्हा ही देवी आई भक्तांच्या मागे उभी राहते. तेव्हा आता सुमित्राला आणखीन काळजी लागते. सुमित्रा आई आता हात जोडून जोगतीनाई समोर उभ्या राहतात. रात्र ही वैऱ्याची आहे, पदोपदी घात होईल, सुख म्हणता दुःख हातामध्ये हात देईल, मूळ विसरू नका आणि कुळ बुडून देऊ नका, लहान मुलांच्या फुलासारख्या मनावर धूळ येऊन देऊ नका. तेव्हा आता जोगतिनीचे हे बोलणे ऐकून जानकी आणि सुमित्रा दोघींना सुद्धा टेन्शन येते. दोघी घाबरतात. तेव्हा आता जानकी जोगतीनाईला हात जोडते. जोगतीनाईला विचारते की आई अहो, आमचं काही चुकलं का? तुम्ही असं कोड्यामध्ये का बोलतात? तेव्हा आता जोगतीनाई थोडंसं हसते आणि म्हणते की हे बघा, आई काही बोलत नसते, ती फक्त थोडीशी बघत असते आणि बघता जे काही बघता दिसले तर त्या वादळाची चाहूल देण्यासाठी मी आलेले आहे असं सांगते. मी तुम्हाला सावध करायला आलेले आहे, वेळ खूप वाईट आहे, अगदी सोपाळलेला आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सावध राहा, एकमेकींच्या सोबत राहा, नाहीतर तुम्ही फसाल आणि स्वतःच्या चुकावर तुम्ही शेवटी डोकं आपटत बसाल. देवी आई तुमचं रक्षण करून दे. तेव्हा आता हे सर्व सांगून जोगतीनाई देवी आईचा उदय करत अशी गर्जना करते आणि आपली टोपली वगैरे घेते. तेव्हा जानकी आणि सुमित्रा मनोभावाने पुन्हा देवी आईच्या या जोगतिनीला हात जोडतात आणि जोगतीनाई आता देवी आईचा उदय करतच आता या घरातून निघून जाते. तेव्हा जानकी आणि सुमित्रा यांचे डोळे भरून येतात. जानकीला तर आणखीन टेन्शन येते की नक्की कोणत्या संकटाची चाहूल जोगतीनाईने दिली असेल. त्यानंतर
आता इकडे ऐश्वर्या घरी येते, ऐश्वर्या रूममध्ये जात असते, तेव्हा मात्र आता लगेच कावेरी तिला थांबवते आणि ऐशू बेटा अगं थांब ना, काय म्हणाले तुझे डॅडा तुला भेटले का आणि काय म्हटले ते सांग ना. तेव्हा आता ऐश्वर्या म्हटले की डॅडा मला असे म्हटले की तू घरी जा आणि तुझ्या आईला गोळी दे म्हणून. ते ऐकून आता कावेरीला आणखीन टेन्शन येते. कावेरी घाबरते आणि म्हणते की काय ऐशू तू काय बोलतेस, अगं ते कसे आहेत ते मला सांग. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की कसे असणार, बायकोने फसवणूक केल्यानंतर नवरा कसा असणार आहे तू सांग बरं. आणि तसेच आहेत माझे डॅडा. ते काय ग कशाला फुकटचे नाटके करतेस, तुला किती त्यांची काळजी आहे, डॅडावर तू किती प्रेम करते, किती तुला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते, असं नाटक करूच नकोस. आणि कशाला हे सर्व नाटक आता करते, कारण तुला सुद्धा हेच हवं होतं की लवकरात लवकर माझे डॅडा कसे जेलमध्ये जातील म्हणून. मग तू तर खुश असेल की आज माझे डॅडा जेलमध्ये आहेत म्हणून. अजून तुला त्या गद्दार जानकीची साथ द्यायची असेल ना तर देऊ शकते, कारण हे सर्व तुझ्यामुळे झाले. जानकीने चांगलीच कामगिरी बजावलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचा मिळून हा प्लॅन होतो, जास्तीत जास्त तुमच्या दोघींचा मिळून. आणि आता हे बघ तुझ्या लाडक्या जानकीच्या मनासारखं तर झालंच ना, मग जरा जाऊन सेलिब्रेट करा, कारण अगं मॉम तू तर खूप खुश असशील आता. तेव्हा आता कावेरी म्हणते की ऐशू अगं असं काही नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव, अगं तू शांत हो, माझं ऐक, आणि तू जरी असं वागलीस तर मला सांग बरं मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं बरं. ऐश्वर्या म्हणते की का, अगं जा ना तुझ्या खोलीमध्ये भिंतीकडे बघत बस, त्यांच्याबरोबर तू गप्पा मार, परंतु मला मात्र इकडे बोर करू नकोस, कळलं ना तुला. शेवटी तुला जे करायचं होतं ते तू केलंस, आता यापुढे मला जे काही करायचं आहे, मला जे वाटेल मी तेच करणार आहे. असे बोलून ऐश्वर्या आता आतमध्ये जायला निघते, परंतु तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो. ऐश्वर्या आता मुद्दाम कावेरी समोर तो फोन घेत नाही आणि आतमध्ये निघून येते. तेव्हा आता ऐश्वर्याची ती चाललेली सगळी काही हालचाल बघून कावेरीला टेन्शन येते. कावेरी म्हणते की अरे देवा, आता ही पोर सुद्धा काय करेल कुणास ठाऊक. त्यानंतर आता शर्वरी आणि विक्रांत एका रूम मध्ये असतात, तर शर्वरी आता सुमित्राला फोन करते. तेव्हा सुमित्रा विचारते की काय ग ट्रॅफिक लागले म्हणजे कुठे तुम्ही बाहेर गेला होतात का. तर शर्वरी म्हणते की हो आई. तेव्हा आता सुमित्राला जरा टेन्शन येते. सुमित्रा उभी राहते आणि विचारते की शरू अगं तुम्ही काही डॉक्टरांकडे गेला होतात का. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो डॉक्टरांकडे जा डॉक्टरांकडे जा, असं चालू राहिल्यानंतर शेवटी गेलोच डॉक्टरांकडे आणि केलं एकदा विक्रांतच्या आईच्या मनासारखं. असं विक्रांतकडे बघून ती आता म्हणते आणि आई तुझं मन आता शांत झाले का असं विचारते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघ अगं आया जे काही करतात तर ते आपल्या मुलांच्या काळजीसाठी, त्यांच्या काळजीपोटी हे सर्व करत असतात. आणि समजलं ना शरू, नेहमी असंच विचार करायचा आणि ते आपल्यासाठीच करत असतात. मी एकदा तुला सांगितले, समजले असेल तर नेहमी हेच लक्षात ठेवायचे. तेव्हा आता शर्वरी म्हणते आता परत परत ते विचारून मला बोर करत बसू नकोस, मला एक गोष्ट सांग बरं, घरी सर्वजण ठीक तर आहे ना. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही अगं एक संपलं की दुसरं सुरू होतं. तेव्हा आता लगेच शर्वरी विचारते की आता कोणी काय केले आणि विक्रांत आता या दोघींचं बोलणं ऐकत असतो. सुमित्रा म्हणते की अगं दुसरं कोण असणार, एकच आहे ते ऐश्वर्या आणि तिचे वडील, आणि उद्या मात्र कोर्टामध्ये केस आहे असं जेव्हा सांगते तर शर्वरी विचारते की म्हणजे. तेव्हा सुमित्रा आता सगळं काही सांगायला सुरुवात करते की शर्वरी अगं तुला आठवते ना नानांना ज्या माणसाने किडनॅप केले तो सारखा बॉस बॉस करायचा. तेव्हा शर्वरी म्हणते की हो तो बॉस का. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो तो बॉस सापडला, ज्यांच्या सांगण्यावरून त्याने नानांना किडनॅप केले होते आणि नानांना इतका त्रास दिला होता. तेव्हा आता शर्वरी विचारते की पण आई अगं तो बॉस कोण आहे, कोण आहे तो, काय नाव आहे त्याचं. सुमित्रा म्हणते की अगं दुसरं कोण असणार, तो सयाजीराव. सयाजीराव म्हटल्यानंतर आता शर्वरीला खूप मोठा धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की हे बघ अगं त्यांनीच हे सर्व केले. शर्वरी म्हणते की आई अगं तू काय सांगतेस, अगं शी खरंच किती नीच माणूस आहे ग, कोणत्या थराला जाऊ शकतो तो, अजून आपल्याला किती त्रास देणार आहे बरं. आणि ती ऐश्वर्या, तर ही ऐश्वर्या सगळ्यामध्ये सामील तर असेलच. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं असणारच, परंतु तिच्या विरोधात अजून काही आता आपल्याकडे पुरावे नाही मिळाले, बघूयात आता उद्या कोर्टामध्ये काय होते ते. त्यानंतर आता इकडे जानकी आपल्या कपड्यांच्या आवरासावर रूममध्ये करत असते. तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो. तर जानकी आता ऋषिकेशला बघून विचारते की आलात का तुम्ही, आणि त्या संपतबद्दल काही कळाले का तुम्हाला, तो सापडला काही नाही असं विचारते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही ग त्याला तर मी शोधतोयच.
आपली सगळी माणसं त्याच्या मागावर आहे, त्याला शोधतात, परंतु त्याचा काहीही थोडासा तरी थांगपत्ता नाही लागत जानकी। तेव्हा आता जानकी ऋषिकेशला पाणी देत विचारते की पत्ता लागत नाही म्हणजे नक्की तो कुठे गेला असेल। जानकीला टेन्शन येते। जानकी म्हणते की अरे देवा ऋषिकेश, अहो तो गावातून पळून तर गेला नसेल ना। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, मला सुद्धा तेच वाटतं, कारण सयाजीरावांना अटक झाली हे त्याला कळल्यानंतर तो गावातून लगेच फरार झाला असेल। तेव्हा आता जानकी म्हणते की काय ऋषिकेश, अहो असं कसं होईल, आणि तो दुसरा माणूस तो सुद्धा नाही सापडला का। तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की तो आहे आणि त्याला जितकं सगळं काही माहिती आहे तो सगळं कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी येणार आहे। या सगळ्यामध्ये त्या संपतला शोधण्यासाठी त्याची खूप मदत झाली होती। जानकी, कोर्टामध्ये आपली केस आता खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे हारण्याचा काही प्रश्न आपल्यावर येत नाही। सुद्धा आता जानकीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच टेन्शन असते, कारण जुक्ती नाईने आज जो काही तिला सांगितलेले आहे त्यामुळे सुद्धा, आणि संपत अजून सापडलेला नाही त्यामुळे सुद्धा। तेव्हा तर ऋषिकेशचं जानकीकडे लक्ष जातं। तेव्हा तो जानकीकडे एकसारखा बघतो आणि विचारतो की जानकी, अगं काय झालं, कसला तू इतका विचार करते एकसारखा। तेव्हा आता जी जुक्तीन आई आहे तर त्याबद्दल आता ती ऋषिकेशला सांगायला सुरुवात करते की ऋषिकेश, आपल्याकडे जे काही नेहमी जुक्तीन आई येतात ना त्या आल्या होत्या, ज्यावेळेस नेहमी मला पॉझिटिव्ह वाटतात, त्या दरवेळेस मला धीर देऊन जात असतात, परंतु यावेळेस मात्र त्यांच्या बोलण्यातून काहीतरी असं वेगळंच जाणवलं, वेगळंच काहीतरी असं म्हणाल्या होत्या। तेव्हा ऋषिकेश विचारतो की काय म्हणाल्यात। तेव्हा जानकी घडलेला सर्व प्रकार आणि जुक्तीन आई जे काही म्हणलेली आहे की रात्र वैरेची आहे, सावध राहा, हे सगळं काही आता ती ऋषिकेशला सांगते। घात होईल, दो सुख हाती हाती म्हणता दुःख पदरी येईल, एकमेकांच्या सोबत राहा नाहीतर फसाल, ज्या काही चुका करताल त्यावरच डोकं आपटून पश्चाताप करताल। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, त्यामुळे जुक्तीनाईचं बोलणं ऐकल्यापासून मला खूप टेन्शन आले, भीती वाटते, असं काय वाईट होणार आहे आणि असं का म्हटले असतील त्या ऋषिकेश। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, तू अगोदर शांत हो बरं, तू काही टेन्शन घेऊ नकोस, असं काही होणार नाही, कारण हे बघ आपल्या मनामध्ये कायम अशी चलविचल सुरू असताना तेव्हा आपल्या मनामध्ये असले वाईट विचार येत असतात, तू काही काळजी करू नको बरं, शांत राहा। त्या संपतला शोधण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय, काही झाले तरी कोणत्याही थराला जो सयाजीराव गेला तरी सुद्धा या केसमधून मी त्याची सुटका अशी सहजासहजी नाही होऊन देणार, त्याला त्याच्या पापाची शिक्षा शेवटी मिळणार म्हणजे मिळणारच। तेव्हा आता जानकी म्हणते की नक्की ना। तेव्हा ऋषिकेश तिला आधार देतो आणि हो असं म्हणतो। तेव्हा कुठे आता जानकीच्या चेहऱ्यावरची थोडीशी काळजी दूर होते आणि ती थोडीशी हसते। तेव्हा जानकीच्या जीवात जीव येतो आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टामध्ये केस उभी राहिलेली असते। सौमित्र वकील म्हणून असतो आणि आता सर्व वकील तेथे हजर असतात। सयाजी पाटलांना सुद्धा आता तेथे आणले जाते। तेव्हा आता जानकीला साक्ष देण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जातं। तेव्हा जानकी आता सर्वांसमोर सांगत असते की हे बघा जज साहेब, आमच्याकडे पुरावा आहे की ज्यात सयाजीराव विखे पाटील यांनी त्यांच्या गुन्ह्याची स्वतः कबुली दिली आणि स्वतःच्या पापाचे पहाडे वाचलेत। तेव्हा मात्र आता जानकीने जी काही रेकॉर्डिंग करून घेतलेली आहे तर ती सर्व कोर्टामध्ये जज साहेबांसमोर आता रेकॉर्डिंग ओपन करून दाखवली जात असते। तेव्हा हे सर्व ऐकून आता जे काही सयाजीरावांचे वकील आहेत ऐश्वर्याने बघितलेले ते लगेच म्हणतात की मिलॉर्ड साहेब। तेव्हा मात्र आता जी काही नानांची एक रेकॉर्डिंग आहे तर ती रेकॉर्डिंग मात्र आता या कोर्टामध्ये प्ले केली जाते आणि ती रेकॉर्डिंग आता तो सयाजी पाटलांचा वकील आता कोर्टामध्ये सादर करतो आणि आता ती रेकॉर्डिंग सुद्धा तिथे ऐकू गेली जाते की नाना म्हटलेले असतात की जानकी, मला असं वाटतं की माझ्या किडनॅपर मागे जो काही बॉस आहे तर तो सौमित्रच आहे। तेव्हा आता हे जे काही रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर नाना, सौमित्र या सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा मात्र हे ऐकून आता ऋषिकेश म्हणतो की नाना आणि सर्वांना टेन्शन येते, परंतु सयाजी पाटील मात्र अगदी खुश होतो। तेव्हा आता नानांची ही जी काही दुसरी रेकॉर्डिंग आहे तर ती आणून मात्र या केसमध्ये एक मोठा फेरबदल केला गेलेला असतो। तेव्हा आता सर्वांना टेन्शन येते की नाना असं का म्हटले असतील, नाना तर असं म्हटलेले नाही, परंतु नानांची ही रेकॉर्डिंग आता येथे कशी या लोकांनी करून घेतली असेल, यामुळे सर्वांना टेन्शन येते। जास्त करून जानकी आता विचारात पडते हे कसं शक्य आहे, आपण तर सयाजी पाटलांची खरी रेकॉर्डिंग दाखवली परंतु त्यांनी नानांची रेकॉर्डिंग कशी प्ले केली असेल। तेव्हा आता सर्वांना अगदी टेन्शन येते आणि ऋषिकेशला सुद्धा। तेव्हा यात सगळ्यातून आता जानकी कोणता मार्ग काढते आणि नानांची ही रेकॉर्डिंग सर्वांसमोर खोटी आहे हे कसं ती आता सिद्ध करून दाखवते आणि आता सयाजी पाटील
पाटलांना जास्तीत जास्त कशी शिक्षा मिळते हे बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे। तर जानकी त्यासाठी काय काय आता नवीन पुरावे गोळा करते आणि ऐश्वर्या आणि ह्या सयाजी पाटलांना कसा धडा शिकवते हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।